a new lesson, that is unit 2.2 on page number 30, and the title of this lesson is the house builder. So it is quite notable, and we get a particular lesson after learning this lesson. Okay, so first of all, I will explain that what theory is given in this lesson. And as you know that earlier I told you the title of this lesson is the house builder. You know the meaning of house. House in Marathi we say as ghar, and builder. Builder means to build. To build means bandhane. A person who builds, that is called, he is called as a builder. Okay. घर बांधणारा. बरोबर. See what message or what theory is given in this text. So you all should look at each word of each line. When we will actually see this lesson, we will actually learn this lesson. At that time, some new and difficult words will come across to you. So, if you come across to those new and difficult words for the first time in this lesson, then you should underline those new and difficult words. I will recall you, I will let you be remembered by me whenever new and difficult words will introduce in this text. Okay? So, this is a story of a mason who worked for a building contractor. The mason always strove to do his work to perfection. This is a story of a mason. Mason, what is meant by mason? Mason is a person who builds with stone, bricks and cement, etc. In Marathi, or in our local language, we call it as मिस्त्री. आपण आपल्या मराठी भाषेमध्ये जो घर बांधतो, सिमेंट, वाळू, चुना हे सगळं एकत्र करून पाणी हे सगळं मिक्स करतो आणि ते मटेरियल वापरून विटांवरती ते मटेरियल टाकतो, वीटवर वीट तो रचतो. हे काम जो करतो त्याला एक तर गवंडी म्हणतो किंवा आपल्या लोकल भाषेमध्ये आपण त्याला मिस्त्री सुद्धा म्हणतो. तर इंग्लिश मध्ये त्याला मॅसन असं म्हणतात. आणि ही कथा जी आहे, ही स्टोरी जी आहे या लेसन मध्ये, ही एका घर बांधणाऱ्या गवंडीची आहे. की हा जो गवंडी असतो हा एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर कडे काम करत असतो. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, बरं का? आता बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर ॲज यू नो व्हेरी वेल, बघा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय? अ पर्सन हू टेक्स एनी कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे ते घर बांधण्याचा ठेका जो व्यक्ती घेतो त्याला इंग्रजीमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणतात. आणि अशा एका कॉन्ट्रॅक्टरकडे हा मॅसन जो असतो हा काम करतो. आणि बघा एवढंच नाही, असं आहे, द मॅसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. आणि हा जो मॅसन आहे, जो मिस्त्री आहे, जो गवंडी आहे आपल्या लेसन हा त्याच्या कामाबद्दल खूप प्रसिद्ध होता. बरं, म्हणजे त्याचं काम त्याने एकदा हाती काम घेतलं, घर बांधायचं काम त्याने एकदा हाती घेतलं, ते काम तो पूर्ण होईपर्यंत ते म्हणजे बांधकाम करताना तो पूर्ण समर्पित भावनेने, एकाग्रतेने, मेहनतीने तो घर बांधायचा. म्हणजे तो त्याच्या कामामध्ये असलेला त्याचा प्रामाणिकपणा, त्याच्या कामामध्ये असलेलं सातत्य, त्याच्या कामामध्ये असलेली कसोटी, सचोटी, यामुळे हा गवंडी प्रसिद्ध होता. म्हणजे काय?
त्याचं काम हे परफेक्ट असायचं. As soon as the house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. आता बघा या ठिकाणी आता नवीन एक शब्द आलाय बघा, an architect. What is architect? Architect is a person who designs or plans of our forthcoming house. आपण जे घर बांधणार आहोत ते घर आपल्याला कसं बांधायचं आहे, या बांधकाम होणाऱ्या घराचा जो आराखडा असतो, डिझाईन असते, याची सगळी प्लॅनिंग जो आखून देतो कागदावरती त्याला आर्किटेक्ट असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला वास्तुविशारद सुद्धा म्हणतात किंवा वास्तु रचनाकार असं सुद्धा म्हणतात, बरं का. आणि इंग्लिशमध्ये आर्किटेक्ट म्हणतात. आता तो जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे आपल्या लेसन मधला, आता स्टोरी मधला जो कॉन्ट्रॅक्टर आहे, हा कॉन्ट्रॅक्टर ज्या वेळेस जसं काही त्या आर्किटेक्टकडनं एखादं घर बांधण्याचा आराखडा त्याला मिळाला की लगेच तो डिझाईन केलेला, प्लॅनिंग केलेला कागद घेऊन लगेच आपल्या मिस्त्रीला म्हणजे आपल्या गवंडीला म्हणजे मॅसनला तो हँड ओव्हर करायचा की बाबा हे या पद्धतीने आराखडा आहे, हे तू स्टडी करून घे, त्याप्रमाणे घर बांधायला सुरुवात कर. एवढा प्रोफिशियंट हा मॅसन त्याच्या कामामध्ये होता. हा मॅसन त्याच्या कामामध्ये अत्यंत निष्णांत होता, परफेक्ट होता. आणि जसं काही त्या बिल्डिंग जे काही घर बांधायचं असेल त्याचा आर्किटेक्ट जो काही प्लॅन तयार करायचा तो कागद जो काही मिळाला कॉन्ट्रॅक्टरला, कॉन्ट्रॅक्टर लगेच डिझाईन प्लॅनिंगचा कागद आपल्या गवंड्याला द्यायचा आणि याप्रमाणे तो घर बांध. आणि तो मॅसन आता घर परिपूर्ण किंवा पूर्ण तन्मयतेने बांधण्याची, पूर्ण एकाग्रतेने बांधण्याची, पूर्ण प्रामाणिकपणे घर बांधण्याची एक आपली जबाबदारी आहे. म्हणून तो मॅसन पूर्ण जीव ओतून विथ फुल इंटरेस्ट द मॅसन यूज टू बिल्ड दॅट न्यू हाऊस. आणि तो मॅसन ते घर बांधायला सुरुवात करायचा. बघा, द मॅसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट इज वर्क. आणि जसं काय तो कागद, घर बांधण्याचा कागद जसं काय मॅसनला न्यायचा, लगेच मॅसन कोणताही वेळ न घालवता, वेळ वाया न जाऊ देता आपल्या कामाला म्हणजे आपलं घर बांधायला लगेच सुरुवात करायचं. पुढे he would take great interest in his work of building and do it with full dedication. आता तो गवंडी पूर्णपणे आवड घेऊन तन्मयतेने, आवडीने ते घर बांधायला सुरुवात करायचा विथ फुल डेडिकेशन. आता नवीन शब्द आला बघा, डेडिकेशन, विथ फुल डेडिकेशन. दॅट वर्ड इज रिटन इन बोल्ड लेटर्स, ठळक अक्षरामध्ये लिहिलं बघा, डेडिकेशन. आता व्हॉट इज मीन बाय डेडिकेशन? डेडिकेशन इन मराठी मीन्स पूर्ण समर्पित भावनेने, समर्पण. लक्षात, पूर्ण समर्पित भावनेने तो आपलं काम करायचं. आपण एखादं काम करतो की या कामाला पूर्ण परफेक्शन यायला पाहिजे. जेव्हा आपलं स्वतःचं काम असतं त्यावेळेस आपण किती तन्मयतेने, परिपूर्णतेने आपण करण्याचा प्रयत्न करतो. तसा हा मॅसन, त्याला चांगलं माहिती आहे की हे माझं नाहीये, हे जे घर बांधतोय हे काही माझं नाहीये, पण दुसऱ्यांचं का असेल, पण मी ज्या मालकासाठी काम करतोय, ज्या कामाची मला मजुरी मिळते, ज्या कामाचे मला पैसे मिळतात, रोजगार मिळतोय, ते मी असं निष्काळजीपणे बांधकाम करणार नाही, पूर्ण समर्पित भावनेनेच मी काम करणार. आणि तो लगेच घर बांधायला सुरुवात करणार. He made sure that he used the best construction material of high quality, the measurements of the walls, doorways, arcs, etc. आणि एवढंच नाही, नुसतं घरच बांधायचं नाही, तर घराचे दरवाजे सुद्धा व्यवस्थित यायला पाहिजे. घराच्या दरवाजाच्या वरती ज्या कमानी असतात त्या व्यवस्थित यायला पाहिजे. घराच्या ज्या भिंती बांधणार आहे त्या भिंती सुद्धा स्ट्रॉंग, मजबूत यायला पाहिजे. आणि म्हणून हे सगळं बांधकाम करताना तो
चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरायचं. म्हणजे सिमेंट चांगल्या क्वालिटीचं, वाळू चांगल्या क्वालिटीची. तर आणि अशा पद्धतीने ते मटेरियल तयार करून तो घर बांधायचा. पुढे काय म्हणतात बघा, doorways, arcs, etc. were perfect and he gave an excellent and appealing finish to whatever he built. आणि हे सगळं मटेरियल वापरून त्याचं काम जेव्हा तो पूर्ण करायचा तर ते अतिशय उत्कृष्ट आणि अपीलिंग म्हणजे मनाला असं पाहता क्षणी म्हणजे आपल्या मनाला भिडणारं, पाहता क्षणी आपण लगेच म्हणायला पाहिजे तोंडातून शब्द निघाला, वाव हाऊ नाईस हाऊस इट इज. किती चांगलं घर आहे बांधलेलं आहे या मॅसनने असं वाटायचं. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आणि ते घर जो कोणी विकत घ्यायचा, जो कोणी त्याचा मालक असायचा, तो मालक त्या बांधलेल्या घराला पाहून तो अगदी आनंदित व्हायचा, खुश व्हायचा. एवढं चांगल्या प्रकारचं घर. नेक्स्ट पॅराग्राफ. Because of the zeal, diligence, royalty, and persistence that he displayed in his work, the mason was in great demand and fetched good business to his contractor. बघा, कोणामुळे कोणाला काम मिळतात बघा. या मॅसनच्या अंगी कोणकोणते गुण होते बघा. बिकॉज ऑफ द झील, झील आता नवीन शब्द आलेला आहे, झील, ZEAL. झील मीन्स उत्साह, एन्थुझियाझम, उत्साह असतो आपल्याला. डिलिजन्स म्हणजे डिलिजन्स मीन्स सतत काळजीपूर्वक प्रयत्न करणं. आणि परसिस्टन्स, सातत्य. एखाद्या कामामध्ये जर आपलं सातत्य असलं की ते काम आपलं परफेक्ट होतं. या सगळ्या गुणांमुळे या मॅसनच्या अंगी हे सगळे गुण होते. आणि या गुणांमुळे बघा, एका गवंड्याच्या अंगी असलेले एवढ्या गुणांमुळे त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर होता, या कॉन्ट्रॅक्टरला भरपूर काम मिळायला लागले, भरपूर कॉन्ट्रॅक्ट मिळाले. म्हणून मी आधीच म्हटलं ना, कोणामुळे कोणाला काम मिळतात बघा. या मॅसनला त्याच्या मालकामुळे काम मिळालंय, पण त्या मॅसनच्या अंगी असलेले उत्कृष्ट गुणांमुळे त्याच्या मालकाला, कॉन्ट्रॅक्टरला काम मिळायला लागले बघा. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकॉम्पेन्स्ड द मॅसन हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी. आणि याच्या मोबदल्यात तो कॉन्ट्रॅक्टर हँडसमली म्हणजे मोठ्या प्रमाणावरती, जास्त प्रमाणात त्या मॅसनला चांगली मजुरी द्यायला लागला. रिकम्पेन्स म्हणजे भरपाई देणे. त्या मॅसनला तो जास्त मजुरी द्यायला लागला, चांगल्या प्रकारे मजुरी द्यायला लागला, पगार द्यायला लागला. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. म्हणजे तो जो पगार मिळायचा मॅसनला, त्या पगारामध्ये, त्या पगाराच्या मदतीने तो मॅसन आपल्या घराच्या किंवा घरच्या सर्व सदस्यांच्या गरजा ज्या होतात, घरामध्ये कोणताही तुटवडा न भासू देता तो मॅसन आपल्या घरच्या सगळ्या लोकांच्या गरजा हा पूर्ण करत होता. अशा प्रकारे ही मॅसनची प्रथा आहे. What happens next? The mason thus continued working with great devotion for many years till he became a grandfather. अशाच पद्धतीने तो मॅसन आजोबा होईपर्यंत त्याचं काम असंच तो उत्साहाने, सातत्याने, समर्पित भावनेने, with full zeal, because of the zeal, diligence and the persistence and the consistency, the mason could continue his work till he became a grandfather. तो आजोबा होईपर्यंत आपलं काम अशा पद्धतीने तो करतच राहील. काय होतं बघा. Then he decided that it was time to retire and spend time playing with his grandchildren. आता तो आजोबा झाला, तो स्वतःशी विचार करू लागला की मी पूर्ण आयुष्यभर काम केलंय, आता माझे नातवंड आले, आता माझं वय आता रिटायरमेंट घ्यायचं आहे, म्हणजे निवृत्त व्हायचं आहे. आता मी हे जे काही काम करतोय हे काम करणं आता मी थांबवलं पाहिजे. आणि माझा जो आता उरलेला वेळ आहे, आता मी म्हातारा होत चाललोय, माझी नातवंड घरात आली, तर माझा जो उरलेला वेळ आहे, आता तो माझा उरलेला वेळ माझ्या नातवंडांना खेळण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी मी आता वेळ देणार आहे. म्हणून तो
आपल्या या घर बांधण्याच्या कामातून तो निवृत्ती घेण्याचा विचार करतो. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. Firm-minded person. Mason was a firm-minded person. New word. It is a compound word. Firm-minded. दृढ निश्चयी, मनाशी पक्क ठरवलेला पर्सन, व्यक्ती. आता या मॅसनने त्याच्या मनाशी दृढ निश्चय केलेला होता की आता मला रिटायर व्हायचंय, आणि तसा निरोप, तसा संदेश तो त्याच्या मालकाला म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरला तो कळवतो सुद्धा. बघा आता काय घडलं असेल. आणि द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन. वन न्यू अँड डिफिकल्ट वर्ड कम्स हियर. डिसहार्टन मीन्स नाराज होणे. And the contractor was very disheartened to lose such an excellent workman and urged the mason to continue his job, but to no avail. Once again, one new word came here. So, जसं काय त्या कॉन्ट्रॅक्टरला माहित होतं, तो कॉन्ट्रॅक्टर नाराज होतो. तो कॉन्ट्रॅक्टर त्या मॅसनला भरपूर विनंती करतो की अरे बाबा तू रिटायरमेंट घेऊ नकोस, तर तू तुझं काम चालू ठेव. भरपूर समजवतो, पण टू नो अवेल म्हणजे व्यर्थ असणे, उपयोगी नसणे, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरचा काही उपयोग होत नाही. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मॅसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साइट ॲज अ स्पेशल फेवर. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टर म्हणतो काही हरकत नाही, तू रिटायरमेंट घेतो ना घे, पण जाता जाता एक घर माझ्यासाठी एक चांगलं म्हणजे एक घर तुला बांधावं लागेल, एक घर बांधूनच तू रिटायरमेंट घे. द मॅसन ॲग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलक्टन्स, नॉट टू हॅपीली ॲग्री. रिलक्टन्स म्हणजे ना खुशी. मॅसन तयार होतो कारण त्याचा इंटरेस्टच नसतो ना. आता ही हॅड डिसाइडेड हिमसेल्फ टू बी रिटायर्ड फ्रॉम हिज बिझनेस, फ्रॉम हिज जॉब, फ्रॉम हिज हाऊस बिल्डिंग जॉब. अँड त्याने ठरवलं होतं की आता मला माझ्या कामातून निवृत्त व्हायचं आहे, आणि म्हणून आपल्या मालकाने आपल्याला एक घर बांधायला सांगितलंय. तो हो म्हणतो, म्हणजे रिलक्टंटली ही सेड, ना खुशीने. जसं आपल्याला काम करायची एखाद्या इच्छा नसते, मूड नसतो, आणि आपल्याला कोणी जर एखाद्या काही काम सांगितलं, आई वडिलांनी कोणी सांगितलं, तर आपण करतो, कसं तरी करतो. कारण मग ते काम झाल्यानंतर त्या कामामध्ये परफेक्शन राहत नाही, कारण त्याच्यामध्ये आपला उत्साह उठलेला नसतो, सातत्य नसतं, प्रामाणिकपणा नसतो, कसं तरी करायचं म्हणजे करायचं. आणि तसं हा मॅसेज ठरवतो, ठीक आहे, कसं तरी हो म्हणतो आणि घर बांधायला तयार होतो. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ड ॲट अ सॉट आफ्टर लोकेशन. However, the mason could not put his mind and heart in his work. प्रत्यक्ष आता नवीन घराच्या बांधकामाला सुरुवात होते. ॲज आय टोल्ड यू अर्लियर, मी आधीच तुम्हाला सांगितलं की तर मॅसनला आता कोणताही इंटरेस्ट राहिला नव्हता घर बांधण्यामध्ये, पण तो आपल्या मालकाचा मान राखण्यासाठी तो ते घर बांधतो. परंतु ते घर बांधत असताना त्याचा कोणताही उत्साह नव्हता, प्रामाणिकपणा नव्हता, परसिस्टन्स नव्हतं, कन्सिस्टन्सी नव्हती, आणि फक्त बांधायचं म्हणून बांधायचं. आणि तो त्याच्यामुळे त्याचं मन, त्या मॅसनचं मन त्या नवीन घर बांधण्यामध्ये काय लागलं नाही. ही डिड हिज वर्क विथ व्हेरी रफली अँड केअरलेसली, विदाउट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. आणि त्याने ते जे घर आहे, ते जे घर बांधलं, त्या घरामध्ये अत्यंत निष्काळजीपणे बांधलं, अप्रामाणिकपणे बांधलं, त्या कामात त्याला रस नव्हता, डिवोशन, डेडिकेशन, समर्पित भावना नव्हती. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज ऑफ लो क्वालिटी, बट ही डिड नॉट केअर. इवन घर बांधताना सिमेंट किती घ्यायचं, पाणी किती घ्यायचं, चुना किती घ्यायचा, वाळू किती घ्यायची, काही मेजरमेंट त्याने ठेवलं नाही. करायचं म्हणून करायचं. याच्या अगोदर तो कसं करत होता, किती परफेक्टली बनवत होता, विथ फुल डेडिकेशन, विथ फुल डिवोशन, विथ फुल एन्थुझियाझम.
पण आता मात्र या कोणतेही गुण त्याच्या बांधकामात दिसत नाही. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. त्याला कसं तरी घाई म्हणजे काम पूर्ण करायचं होतं आणि रिटायर व्हायचं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. Very roughly made structures, big walls, poor finish, and did not look as good as all as designed. घर बांधून झालं. घर बांधून म्हणजे वेळेच्या आधीच घर बांधून झालं. म्हणजे किती स्पीडीली त्याने घर बनवलं असेल. त्या घराच्या बांधकामामध्ये काही फिनिशिंग दिसत नव्हतं. भिंती पण कमजोर दिसत होत्या. आणि जे आधीची घरं सुंदर दिसायची तसं सुंदरता या घरामध्ये नव्हती. Yet the mason did not care. तरी सुद्धा त्याने काळजी केली. He informed the contractor that the house was ready and he was waiting to hand over its keys to him. Mason ने आपल्या कॉन्ट्रॅक्टर मालकाला कॉल केला, त्याला कळवलं की घर बांधून तयार झालंय. आता या घराच्या चाव्या तुम्हाला देण्यासाठी मी आतुर आहे. See the last paragraph. It is very important last paragraph and the very good message is given in this last paragraph. Okay, now what message is given? See, the contractor arrived at the site. त्या बांधकामाच्या साइटवरती कॉन्ट्रॅक्टर आला. He had a file of legal documents in his hand. One more new word came here, legal. Legal means कायदेशीर. त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातामध्ये एक फाईल होती आणि त्या फाईलमध्ये कायदेशीर कागद होती. The mason handed over the house's key to him. त्या मॅसनने, त्या गवंडीने त्या बांधलेल्या घराच्या चाव्या आपल्या मालकाच्या हाती सुपूर्द केल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. परंतु त्या चाव्या घेऊन मात्र मालक काही ते घर बघायला पुढे गेला नाही. घरामध्ये प्रवेश केला नाही. बाहेरच्या बाहेर थांबला. इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माइल ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मॅसन अँड सेड beaming happy tone, these are the ownership documents of this new house in your name. The house is yours. I had planned it as a gift for you. My God, what happened? आणि जसं काय तो मॅसन ती फाईल त्या गवंडीच्या हातात देतो आनंदाने. त्या चाव्या ती फाईल गवंडीच्या हातात देतो. त्या गवंडीला म्हणतो मॅसनला की अरे ही घे फाईल. याच्यामध्ये सगळे या घराचे ताब्याचे मालकीचे सगळे कागदपत्र मी तुझ्या नावावर करून दिलंय. हे घर सुद्धा तुझ्या नावावर करून दिलंय. तू आयुष्यभर माझ्यासाठी काम केलं. आता तू रिटायर होतोय, निवृत्त होतोय, म्हणून तुला माझ्याकडून काहीतरी गिफ्ट मिळावी. मी काहीतरी गिफ्ट द्यावं म्हणून मी हे घर तुझ्या नावाने करून देतोय. ही घे फाईल. व्हॉट वुड हॅव हॅपन्ड देयर? काय घडलं असतं? कोणाला शॉक बसला असतं? Actually, the mason might got a very strong shock. त्या गवंड्याला किती मानसिक धक्का बसला असेल. अरे माझ्या मालकाने मला घर तर दिलं, मी आयुष्यभर दुसऱ्यांसाठी चांगली चांगली घरं बांधत गेलो आणि शेवटी जेव्हा मी एक घर बांधलं तेव्हा मला माहित नव्हतं की माझा मालक हे घर मलाच दान करणार आहे, भेट देणार आहे. म्हणजे बघा या लेसन मध्ये शेवटचा पॅराग्राफ मध्ये एक मोलाचा संदेश आपल्याला मिळतो की वी शुड वर्क विथ फुल एन्थुझियाझम, विथ फुल झील, विथ परसिस्टन्स, विथ कन्सिस्टन्सी, विथ डेडिकेशन, विथ डिवोशन. All these qualities make us perfect and famous in our task or in our job. So children, this is how we have seen this story and we have finished it.